कोथिंबीर कापून घेतलेली आहे. त्यानंतर 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हळद पावडर टाकलेली आहे. मीठ टाकलेलं आहे. थोडीशी पांढरे तीळ टाकलेले आहेत. लाल तिखट टाकलेलं आहे. थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. थोडं पाणी टाकून त्याला सर्व बाजूने फिरून चांगलं असं मळून घेतलेलं आहे. एकजीव करायचा आहे. त्यानंतर थोडंसं तेल ओतून पुन्हा एकदा त्याला तेल फिरून घ्यायचं आहे थोडंसं. मग त्याचे उंडे बनवायचे आहेत. छानपैकी असे उंडे बनवून झाल्यानंतर चाळणीला तेल लावून पातेलं घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवून ते पाणी उकळेपर्यंत थांबायचं आहे. चाळणीमध्ये ते उंडे ठेवायचे आहेत. ते पातेल्यावरती उकळी आल्यावरती चाळण ठेवायचे आहे. झाकण लावून 15 मिनिटं वाट पाहायची आहे. 15 मिनिटांनी वडी पूर्णपणे शिजलेली असते. तिला खाली काढून घ्यायची आहे दुसऱ्या भांड्यात. छानपैकी त्याला पोळपाटावरती घेऊन त्याचे काप करायचे आहेत. वडी पाडायची आहे. तवा ठेवून त्याला शालो फ्राय करायचे आहे. खमंग अशी तव्यामध्ये ती वडी परतून घ्यायची आहे. आता त्याला पलटी करायची आहे. खमंग अशी तव्यामध्ये तेवढी शालो फ्राय केलेली आहे. अशा प्रकारे आपल्या खमंग अशा कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत.